नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांसाठीचा कॅरम आज फुटला. सोंगट्या सगळीकडे पसरल्यात आणि जो तो गेम कसा जिंकायचा याचे आडाखे आता बांधतोय. अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज झालेल्या उमेदवारांचा जो काही तमाशा गेल्या आठवडाभर तुम्ही बघत होतात ना, त्याचे आणखी नवे अध्याय आज रचले गेले. नागपूर नाशिकमध्ये आज कार्यकर्त्यांनी उमेदवारांना त्यांच्याच घरात कोंडून ठेवलं. का तर म्हणे या उमेदवारांनी अर्ज मागे घेऊ नये म्हणून. सोशल मीडियावर टीकेचे धनी झालेल्या काही उमेदवारांचे पत्ते आज कट झाले. अपक्षांनी अर्ज मागे घ्यावे त्यासाठी मनधरणी करता करता नेत्यांच्या अक्षरशः नाकी नऊ आले. पण हे सगळं व्हायला कारणीभूत कोण? कारणीभूत सुद्धा ते नेतेच होते ना. फक्त निवडणुका जिंकायच्या म्हणून या नेत्यांनी त्यांना हव्यात तशा युत्या आघाड्या एकतर केल्या नाहीतर तोडल्या. तब्बल 20 वर्ष वेगवेगळे लढलेले ठाकरे बंधू या निवडणुकीपुरते एकत्र आले. राज्यामध्ये विरोधात असलेले 2 पवार 2 महानगरपालिकांसाठी एक झाले. युतीमधल्या अजित पवारांना मुंबई महानगरपालिकेच्या रिंगणात भाजपनं थेट बाहेरचा रस्ता दाखवला. युतीतले भाजप शिवसेना पालिकांच्या रिंगणामध्ये एकत्र लढतायत की विरोधात हे त्यांच्याच कार्यकर्त्यांना कळत नाहीये. बरं, आता इतके सगळं करूनही हे नेते थांबले नाहीयेत. जिंकून येऊ शकतो असं वाटणाऱ्या प्रत्येक सोम्यागोम्याला आपल्या पक्षात घेतलं आणि पक्षाच्या गमछासोबत तिकिटाची माळही त्याच्या गळ्यात घातली. एकट्या भाजपनं 300 पेक्षा जास्त आयारामांना तिकीटं दिलीत. सर्वपक्षीय नेत्यांची आयारामांसाठीची हौस इतकी दांडगी आहे की अख्ख्या शहरानं ओवाळून टाकलेल्या गुंडांच्या घरातही तिकीटं वाटलीत. विचार, भूमिका, नैतिकता या सगळ्या शब्दांना पार अरबी समुद्राच्या तळाशी बुडवून आता हे सगळे पक्ष, त्यांचे नेते आणि ते उपद्व्यापी नाराज कार्यकर्ते ते उद्यापासून प्रचाराला येतील. आणि त्या प्रचारामध्ये या सगळ्या राजकीय चिखलाचा उल्लेखही नसेल. तिथं तुम्हाला फक्त विकासाच्या गर्जना ऐकू येतील, आश्वासनं मिळतील, स्वप्न दाखवली जातील आणि त्या सगळ्याच्या आड त्या राजकीय चिखलाची दुर्गंधी सहज लपवली जाईल. पण एवढा सगळा चिखल करूनही या नेत्यांचे कपडे पांढरे कसे राहतात हा प्रश्न तुम्हाला पडतो का? हा या सगळ्यातला कळीचा मुद्दा आहे. बोलूया त्यावर. पण त्या अगोदर बघूयात आजच्या दिवसभरातल्या घडामोडींचा हा रिपोर्ट. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या राजकारणाची हिंस्त्र बाजू वारंवार समोर येऊ लागली. एकमेकांवर हल्ले करणं, एकमेकांच्या गाड्या अडवणं, एकमेकांना शिवीगाळ करणं हे असले प्रकार अनेक शहरांमध्ये घडले. अगदी आजचं उदाहरण घ्या. नाशिकमधील भाजपचे प्रभाग क्रमांक 31 मधील 2 नेते, दोन्ही नेत्यांमध्ये हाणामारी झाली. भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि देवानंद बिरारी यांच्यात वाद झाला आणि पुढे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. देवानंद आणि त्यांच्या पत्नी वंदना बिरारी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला आले होते. तिथेच बाळा शिरसाट आणि त्यांच्यात वाद झाला. नाशिकमध्ये आणखी एक अजबच घटना घडली. भाजपच्या बंडखोर उमेदवारानं अर्ज मागे घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी चक्क त्यांना घरात कोंडून ठेवलं. मूळचे भाजपचे असलेले आणि अपक्ष निवडणूक लढवत असलेले ज्ञानेश्वर काकड यांच्या घराबाहेर हा प्रकार घडला. अगदी असाच प्रकार नागपूर महानगरपालिकेमध्येही घडला. आमदार परिणय फुके यांनी हस्तक्षेप केला आणि त्यानंतर प्रकरण शमलं. नाशिकला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातही मोठा राडा झाला. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये वाद झाला. भाजप उमेदवाराच्या पतीनं राष्ट्रवादीच्या उमेदवारावर हल्ला केला असा आरोप होतोय. 2 ते 3 जण यात जखमी झाले. तिकडे सोलापुरात भाजपच्याच कार्यकर्त्यांनी भाजपचंच कार्यालय फोडले. शेवटी पोलिसांना बोलवावं लागलं. 1947 पासून भारतात लोकशाही पद्धतीनं निवडणुका होत आहेत. ती लोकशाही आणखी सुदृढ व्हावी अशी अपेक्षा आहे. पण लोकप्रतिनिधी बनू पाहणारे नेते जर असे भांडणार असतील, एकमेकांवर हल्ले करणार असतील तर ते सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे का हा सवाल आहे.
सर्व राजकीय पक्षांनी याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरजही तितकीच आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते प्रदीप पेशकार. प्रदीपजी नमस्कार. नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे आपल्यासोबत आहेत. अखिलजी नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक किरण तारे सर आपल्यासोबत आहेत. किरण सर आपलंही स्वागत. अखिलजी तू पहिल्यांदा तुमच्याकडे येते. आता जे जे काही झालेलं आहे म्हणजे कल्पित अकल्पित असलेल्या युत्या आघाड्या, कल्पित अकल्पित असलेले उमेदवार आपल्याकडे घेणं, त्यांचे फॉर्म भरणं आणि त्याच्यानंतर ते सगळ्या नाराजांचा जो काय उद्रेक उसळला होता ते सगळं झाल्यानंतर आता विकासाचं राजकारण सुरू होणार का उद्यापासून? हे बघा, मी आपल्या माध्यमातनं आता हे आपल्याला सांगतोय आणि जनतेला पण सांगतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष गेल्या 15-20 दिवसापासून ऑलरेडी विकासाच्या मुद्द्यावरच बोलत आहे. आपण जर पाहिलं असेल तर आदित्य ठाकरे साहेबांनी एक प्रेझेंटेशन दिलं होतं वरळी डोम मध्ये की मुंबईसाठी आम्ही काय केलंय. त्याच्यानंतर आम्ही एक पुस्तिका देखील डॉक्युमेंटेशन केलेलं आहे आणि आम्ही त्या आधारे निवडणुकीला ऑलरेडी सामोरं पण जातोय. मी आपल्याच चॅनलला आहे तर वेगवेगळ्या चॅनलला जातोय, तिथे मी विकासाच्या मुद्द्यांवरच बोलतोय. पण काय झालंय, सध्या कोणाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचंच नाहीये. त्यांना बोलायचंय हिंदू मुस्लिम जात धर्म. कारण काय आहे, त्यांनी काय कुठल्या प्रकारचा विकासच मुंबईत केला नाहीये तर विकासाबद्दल कसं बोलणार. आता मला जर तुम्ही 1 मिनिट दिलं तर मी तुम्हाला सांगू शकतो की कोस्टल रोड जो इकडे झालेला आहे मुंबईत, हे मुंबई महानगरपालिकेच्या पैशातनं झालेलं आहे. म्हणून तुम्हाला तिथे कुठेही टोल दिसत नाही. ते मुंबई महानगरपालिकेच्या विजन होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं. तेव्हा लोक खिल्ली उडवत होते की कसं पाण्यातनं रस्ता बनू शकतं. आपण आर्काईव्ह काढा जुने, आपल्याला भेटतील की कशा प्रकारे विरोधक तेव्हा खिल्ली उडवत होते. त्याच्यानंतर जी मुंबई महानगरपालिका हे 700 करोडच्या डेफिसिटमध्ये होती. आज मुंबई महानगरपालिकाला 92,000 करोडच्या सरप्लस मध्ये कोणी आणलं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आणलं. आणि गेल्या 2.5 वर्षात या लोकांनी त्याच्यात सगळे 20,000 कोटीपर्यंत खर्च करून टाकले. कुठे गेले बाबा खर्च? या सगळ्या मुद्द्यावरती खरं तर चर्चा होणे गरजेचं आहे. ह्याच्यावरती डिबेट होणे गरजेचं आहे. ह्याच्यावरती मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुका असतील किंवा इतर पुणे असेल, नाशिक असेल, ज्या कुठल्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, माझी अशी अपेक्षा आहे एक तरुण म्हणून की या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या विकासाच्या मुद्द्यांवर झाल्या पाहिजे. कशा प्रकारे कोणी विकास केलाय नाही केलाय हे जनतेसमोर ठेवलं पाहिजे आणि जनता ठरवेल त्यांना काय करायचे ते. अडवतोय कोण नेत्यांना? इतकीच माफक अपेक्षा आहे. अडवतोय कोण नेत्यांना? अडवतोय कोण राजकीय पक्षांना? माझ्या पक्षाचं सांगू शकतो. इतर हे बघा मॅडम, मी माझ्या पक्षाचं सांगू शकतो ठामपणे. इतर पक्षांचं मी कसं सांगणार? मी आपल्याला सांगू शकतो माझ्या पक्षांनी काय केलंय. मी तुम्हाला सांगू शकतो की देशात कुठेही नव्हे तसा मॅनग्रोव पार्क, कांदलवन उद्यान हे मुंबईमध्ये झालेलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतनं आपण जाऊन पाहू शकता. गोराईला आहे ते 11 हेक्टर कांदलवन तिथे वाचवण्यात आलेलं आहे. इंडियात हे पहिलं प्रोजेक्ट आहे. मलबार हिल ट्री टॉप वॉकवे हे देशात पहिलं प्रथम प्रकल्प आहे जे आम्ही केलाय. त्याच्याबद्दल मी बोलू शकतो. आपल्याला घरापर्यंत जे पाणी येतं सगळ्यात स्वस्त आणि मस्त पाणी, जगात कुठेही आपल्या घराच्या दरवाजापर्यंत पाणी येत नाही. आणि हे ऑन रेकॉर्ड मी सांगतोय, आपण चेक करू शकता. इतक्या मोठ्या प्रमाणात जितकं पाईपलाईन मुंबई महानगरपालिका आपल्याला पाणी सुविधा उपलब्ध करण्यासाठी देते ते जर आपण किलोमीटर मध्ये मापलं तर ते मुंबई पासून लंडन इथपर्यंत आहे. थोडंसं भाषणासाठी ठेवा अखिल चित्रेजी. सगळंच इथे सांगितल्यावर भाषणामध्ये नवीन काही राहणार नाही. थोडंसं भाषणासाठी ठेवा. आता प्रश्न असा आहे की तुम्ही एवढं सगळं म्हटल्यानंतर भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगावं. मुद्द्यावर बोला. आता विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय तेच सांगते की थोडंसं भाषणासाठी ठेवा. सगळं इथे संपवल्यावर कसं होईल? तर आम्ही जे काय विकास केलाय ते विकास सगळं सांगतोय. म्हणून म्हणते की सांगा, मला सांगा, पण थोडंसं भाषणासाठी शिल्लक ठेवा. ट्रान्सपोर्टेशन आहे. बरं प्रदीपजी, आरोप तुमच्यावर हा आहे की आमच्याकडे खूप मुद्दे आहेत. भाषणाचे मुद्दे ठीक आहे. आता विचारते ना, तुम्ही जो प्रमुख आरोप केलाय तो विचारते. प्रदीपजी, मुद्दा असा आहे की सगळं राजकारण कशाभोवती चाललंय तर कुणाला घ्यायचं, कुणाला तिकीट घ्यायची, कुठे कुणाची आघाडी, कुठे कुणाला बाजूला सरळ, याच्यावरनं आता विकासावर गाड्या येतील. पण मुद्दा असा आहे की विकासावर गाड्या येताना आरोप असा आहे विरोधकांचा तुमच्यावर की तुम्ही विकासाच्या बाता करतच नाही. तुम्ही बोलताना फक्त धार्मिक ध्रुवीकरणाच्या, जातीय ध्रुवीकरणाच्या याच्यामध्ये जनतेला अडवून ठेवू पाहताय आणि त्याच्यामुळे विकासाचे मुद्दे होतच नाहीयेत. त्यांच्या मते ते जे बोलतायत तो फक्त विकास आहे, बाकी सत्ताधारी विकासाबद्दल बोलतच नाहीयेत. मला यामध्ये खूप मगापासून मला हसू येत आहे की आज पहिल्यांदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे
प्रवक्ते जे आहेत ते विकासाच्या विषयावर बोलतायत, परंतु आजपर्यंत मला कधी स्वतः उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, संजय राऊत त्यांचे महान नेते असतील, हे कधी विकासाच्या मुद्द्यावर बोललेले तर कधी ऐकलं नाही बुवा आम्ही. दरवेळी त्यांना काहीतरी खंजीर खुपसला, राडेबाजी केली, अमुक केलं, शिंगावर घेतलं, अंगावर घेतलं, अशा प्रकारचं ऐकून ऐकून जनता थकलेली आहे. चांगली गोष्ट आहे, प्रवक्त्यांनी भूमिका चांगली मांडलेली आहे की विकासावर बोललं पाहिजे. फक्त माझं त्यांना असं सांगणं आहे की भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व हे बोलतं कमी, काम करतं जास्ती. त्यामुळे मुंबईतला विकास मागच्या 5 वर्षातला काय झालाय हे मुंबईकर जनता पाहते आहे. डिबेट ही मुंबईकरांवर नसून संपूर्ण महाराष्ट्रावर आहे असं मला वाटतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विकासाचे विषय हे काही मुंबईपुरते मर्यादित असून असं चालणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रकल्प येणं असेल, महाराष्ट्राची $1 ट्रिलियन इकॉनॉमी करणं असेल, या सगळ्या गोष्टींवर आपण फोकस ठेवून बोललं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जनतेला ही दिशा द्यायला पाहिजे. आपण चर्चेचा विषय सुरुवात करतानाच राडेबाजी अमुक टमुक असं केलं, त्याबद्दलही मला थोडंसं सांगायचं आहे की आपण चित्र रंगवताना महाराष्ट्रामध्ये आपल्या चॅनलचंही नाव जय महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण हे चित्र रंगवतोय का की कुठेतरी एका दोघांनी मारामारी केली, शिवीगाळ केली आणि सगळीकडे तसंच चालू आहे आणि हे भाजपचे लोक असे करतायत आणि या पक्षाचे लोक तसे करतायत, हे रंगवायचं कारण नाही आहे. नाशिकमध्ये 122 अधिकृत उमेदवार असलेला 31 प्रभाग आहेत. त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी 2 ठिकाणी बाचाबाची झाली असेल, काही कार्यकर्ते आक्रमक असतात आणि त्या ठिकाणी झाले असेल तर त्याचंच दिवसभर चालवणे आणि त्याच्यावर पोलीस यंत्रणा आहे ना, करेल ना काही काम त्याच्यावर, आपण त्याच्यावर चर्चा करून असं चित्र रंगवतोय. तुमची काय स्ट्रॅटेजी ठरली आहे का की तुमची काय स्ट्रॅटेजी ठरली आहे का की माध्यमांनी याच्याबद्दल विचारलं की त्या माध्यमांनाच दोषी धरून, कारण त्या दिवशी पण तुमचे प्रवक्ते आले होते, ते हेच सांगत होते की माध्यमांचं चुकतंय म्हणून. नाशिकमध्ये झालं, नागपूरमध्ये झालं, छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं, धुळ्यामध्ये झालं, इतर शहरांमध्ये झालं. हे सगळं झाल्यानंतर विचारलं की तुम्ही म्हणताय की माध्यम नेमकंच दाखवतात, जे समोर आहे ते दाखवलं, काय चुकलं आमचं? बरं, एक दिवस झालं असतं, एका ठिकाणी झालं असतं नाही. आज अगदी उमेदवारी अर्ज घ्यायची शेवटची वेळ आली तरी कार्यकर्ते तिथे उमेदवारांना घरामध्ये कोंडून घालतायत, कुलप घालतायत आणि तरी तुम्ही म्हणता आम्ही विचारायचं नाही, आम्ही बोलायचं नाही, आम्ही दाखवतो ते अति करून दाखवतोय. अहो, आपल्याला कविताजी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला जेवायला ताट दिल्यानंतर संपूर्ण ताटामधलं एखादं जर कडू कारलं असेल, आपल्याला आवडत नसेल तर आपण ते खात नाही ना, का तेच फक्त खातो आणि सगळं जेवण कडू आहे म्हणतो? असं चालणार नाही ना. आपल्याला हे बघितलं पाहिजे, समाजावर संस्कार करणारं सगळ्यात मोठं माध्यम हे दूरदर्शन टीव्ही माध्यम आहे आणि त्यामधून आपण काय म्हणजे तुमचे जे राडे घालणारे कार्यकर्ते आहेत ती कडू कारले, राडेबाज नेते ठरवणार, राडेबाज नेते नाही आहेत, आपल्याला शब्द बदलायला पाहिजे. राडेबाज नेते नाही आहेत आणि त्यांच्यावर कोणी निर्णय प्रक्रिया ठेवलेली नाही. सांगा ना, तुमचे राडे घालणारे कार्यकर्ते हे कडू कार्यकर्ते आहेत का तुमच्यासाठी? त्यांच्यावर बरोबर कारवाई होते. नाही, सांगा ना, ती कडू कार्यकर्ते आहेत का तुमच्यासाठी? ते नको आहेत का आता तुम्हाला? 100% हो, 100% कारण भाजपचा संस्कार हा नाही. अशा प्रकारचं वर्तन करणे हे भाजपचा संस्कारात बसत नाही. किती कार्यकर्त्यांवर कारवाई झाली? पोलीस यंत्रणेचा किती कार्यकर्त्यांवर कारवाई झाली? किती कार्यकर्त्यांवर पक्षामार्फत कारवाई झाली? असं आहे, हे आज घडलेली घटना आहे. 100% कारवाई होईल ना. आज काय गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्र हेच सगळं बघतोय. आज घडलेली काय सांगताय प्रदीपजी? आणि आता पुढचा विषय तुमचा आणि माझा पण आहे ना, जनता म्हणून पण आपला विषय आहे. जनतेने सुद्धा हे पाहिलंय आणि तुमचे त्याबद्दल आभार पण आहेत की तुम्ही हे जनतेला दाखवलंय. तुम्ही ठरवा एकदा आम्ही दाखवायचं की नाही दाखवायचं ते ठरवा एकदा. तुम्ही एकदा सांगताय तुम्ही आम्ही अतिरंजित दाखवतोय म्हणून, एकदा सांगताय आम्ही दाखवतोय म्हणून जनतेचं प्रबोधन होतंय. काय ते ठरवा एकदा भूमिका. नाही तुम्ही बिलकुल बरोबर आहे, बिलकुल बरोबर आहे. फक्त जेवणामध्ये कडू कारलं आलेलं आहे एवढं सूचना दिली तरी पुरतं. मला हेच सांगायचं आहे. याचं कारण दिवसभर तेच जेवण करणे मी सकाळपासून पाहतोय. तुमचंच नाही म्हणत, मी अनेक चॅनलचं बघतोय. एकच विषय, अहो नाशिकमध्ये 31 प्रभागात 122 उमेदवार आहेत. अतिशय शांतपणे सगळं झालं असं की याच्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये एवढी सनसनाटी झाली पण नव्हती ना कधी महापालिकांमध्ये. झाली होती का किरण तारे सर याच्या अगोदरच्या निवडणुकांमध्ये? कारवाई होय
बोलूया आता किरण सरांकडे कारवाई जाऊयात होईल ना. पोलीस यंत्रणा किरण त्या सर, ठिकाणी याच्या कारवाई अगोदर करेल. हा एवढा राजकीय चिखल बघितला होता का महाराष्ट्रानं? नाही, कसं आहे ना, प्रदीपजी म्हणतात की कडू कारलं जेवणामध्ये आलंय, पण वाढलं तुम्हीच ना. जेवण वाढणारे कोण आहात? तुम्हीच वाढलंय. त्यामुळे तुम्ही वाढल्यावर जबाबदारी तुमचीच आहे कडू कारल्याची. ते खाणाऱ्यावर चोपून कसं चालेल? खाणाऱ्याला तुम्ही ऑप्शन तुम्ही बिलकुल ठेवलाच नाही बरोबर कुठल्या आहे, मान्य आहे खाण्याचं. ना, मान्य आहे. मग त्यामुळे ती जबाबदारी अल्टिमेटली राजकीय पक्षांची आहे. तिथे माध्यमांना दोष देऊन काहीच उपयोग नाही. आणि राहिला प्रश्न की नाराजी आणि अंतर्गत नाराजी आणि सगळे राडे, काय झालंय की राजकीय पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांकडे साफ दुर्लक्ष केलेलं असल्यामुळे सगळी परिस्थिती उद्भवली आहे. हम्म, त्याला कुठलेही राजकीय पक्ष अपवाद नाही. हम्म, की कोणाचं नाव घ्यावं आणि कोणाचं घेऊ नये अशी परिस्थिती नाही. प्रत्येक पक्षामध्ये ही स्थिती आहे. कार्यकर्ता जो मरतो नेत्यांसाठी, त्या कार्यकर्त्याला निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक येईपर्यंत राबवून घ्यायचं आणि निवडणुकीच्या तोंडावर त्या तोंडाला पानं पुसायची, ही जी वृत्ती आहे, त्यामुळे सगळं घडतंय. तो कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा बेस आहे, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष कराल तरी ही अवस्था होणार आहे. म्हणजे आज जे सगळे नेते आहेत, जे कोणी स्वतःला तथाकथित नेते म्हणवतात, काही सन्माननीय पॅराशूट मधनं उतरलेले नेत्यांचा अपवाद वगळता, ते सगळे ग्राउंडवरनं काम करून पुढे गेलेले आहेत. त्यांनी हे सगळं भोगलेलं आहे ना. त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना असली पाहिजे. पण कार्यकर्त्यांचा उपयोग कढीपत्त्यासारखा करायचा, जेवण गोड लागते म्हणून त्याला ठेवायचं आणि सगळ्यात पहिले कढीपत्ता काढून फेकायचा, ही जी पद्धत आहे राजकीय पक्षांमध्ये, त्याचा हा परिपाक आहे. तुम्ही जेवणाचं उदाहरण दिलं म्हणून मी तुम्हाला कढीपत्ता सांगितला. फक्त कारल्याचा विषय नाही आहे. कढीपत्ता म्हणून तुम्ही कार्यकर्त्याचा वापर करता, त्याचा सगळा परिणाम. आणि राहिला प्रश्न विकासाच्या मुद्द्याचा, म्हणजे ठीक आहे, शिवसेनेच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी विकास केला वगैरे, सगळं ठीक आहे. पण त्याच्यासोबतच मुंबईची बकाल झाली आहे, त्याची पण जबाबदारी तुम्हाला घ्यायला पाहिजे. 25 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात. मुंबईतल्या कचऱ्याचा प्रश्न आहे, मुंबईतल्या पाण्याचा प्रश्न आहे, मुंबईतल्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये कुठेही 500 मीटरवर सलग 500 मीटर कोस्टल रोड सोडला तर एकही रस्ता गुळगुळीत नाही. मुंबईच्या रस्त्यांवर प्रवास करताना पोटामध्ये खड्डे येतात लोकांच्या. हाय फंडा गाड्या आपण घेतो, महागाच्या गाड्या घेतो, त्या गाड्या खराब होतात. मुंबईसारखे वाईट रस्ते भारतातल्या इतर कुठल्याही महानगरामध्ये नाहीत. मी अख्खा देश फिरलोय. मुंबईसारखे रस्ते अत्यंत वाईट आहेत. लाज वाटते आम्हाला बाहेर सांगायचे, आम्ही मुंबईत राहतो या रस्त्यांमुळे. त्या रस्त्यांची अवस्था तुम्ही कधी सुधारणार आहात? जे मुंबईवरचं आमचं प्रेम जे आहे ते तुमच्यावर आहे, ते ठीक आहे. तुमचं मुंबई शहरावर प्रेम आहे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देतो. पण याचा अर्थ मुंबईचं बकालीकरण करावं असं नाही होत. त्याचा अर्थ मुंबईतल्या झोपडपट्ट्या किती वाढल्यात, अनधिकृत बांधकामं किती वाढलेत, याचा हिशोब कोण देणार? हा विकासाचा मुद्दा जेव्हा आपण मांडतो तेव्हा विकासाची दुसरी बाजू ही पण आहे. कोस्टल रोड बांधला ठीक आहे, अटल सेतू बांधला ठीक आहे, पण मुंबईतल्या झोपड्या वाढल्यात प्रचंड प्रमाणामध्ये. इलिगल घुसखोरी झाली आहे मुंबईमध्ये, त्याच्याबद्दलच्या काय उपाययोजना आहेत? काही विषय महापालिकेच्या अखत्यारीमध्ये येत नाहीत, हे मला मान्य आहे. पण झोपडपट्टी एखाद्या भागामध्ये अनधिकृतपणे झोपड्या बसवल्या जातात, ही जबाबदारी संपूर्णपणे महापालिकेची आहे. महापालिकेचे अधिकारी तिकडे काय करतात, त्यांचं लक्ष असतं की नाही, या सगळ्याकडे कोण बघणार? अखिलजी, देऊ उत्तर? द्या ना. मॅडम देऊ का उत्तर? द्या द्या द्या. नाही, मला आवाज नाही आला. उत्तर देऊ का काय? मला आता येतोय माझा आवाज? काय माहितीये का, रस्त्यांच्या बद्दल जे ते काय बोलले, हो येतोय. रस्त्यांबद्दल जे काय किरणजी आता म्हणाले, आणि नंतर त्यांनी हेही सांगितलं की सगळे विषय काय महापालिकेच्या अंतर्गत येत नाही. धन्यवाद असं सांगितल्याबद्दल. परंतु व्ह्युअर्स पर्यंत चुकीचं जाऊ नये. मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सगळे हायवेच्या वर खड्डे झाले आहेत, वाकोल्याला ट्रॅफिक जाम होतं, आणखीन कुठेतरी SV रोडला ट्रॅफिक जाम होतं. ते सगळं जो काही मुंबईचे रस्ते आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येत नाहीत. राहिला प्रश्न खड्डे जे काय सगळीकडे झालेले आहेत, ते खड्डे आणि सगळीकडे खोदून ठेवले. हे खोदून ठेवल्याचा जो पाप आहे ना, हे 2.5 वर्षात जे काय यांनी कॉन्क्रिटीकरण करणार, अमुक डेट दिले, 24 पर्यंत कॉन्क्रिटीकरण होणार, 25 पर्यंत कॉन्क्रिटीकरण होणार. सगळ्यात आधी तर मुंबईच्या सारख्या शहरात जर आपल्याला US पंतप्रधान जरी आला ना, किंवा राष्ट्राध्यक्ष आला आणि बोलला की इकडे रस्ते गुळगुळीत होऊ शकतात आणि इकडचे रस्ते कॉन्क्रिटीकरण होऊ शकतात, तर तो तुम्हाला खोटं सांगतोय. कारण मुंबईमध्ये आहे ना 16 ते 17 वेगवेगळ्या युटिलिटीज, त्यापेक्षाही अधिक, मी तर तुम्हाला मिनिमल सांगतोय. 47. दुसरी गोष्ट, इकडे अधिक एजन्सी, सॉरी थोडी चूक झाली, एजन्सी 16 ते 17 आहेत आणि युटिलिटीज एवढ्या 47 जातात. आता इतक्या युटिलिटीज जेव्हा जातात तर तिकडे खोदकाम वेगवेगळ्या एजन्सीज करतात, वेगवेगळ्या एजन्सीज परमिशन देतात. आता एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. मुंबई महानगरपालिका म्हटल्यावरती हॉस्पिटलमध्ये जर मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जे काही BMC हॉस्पिटल्स आहेत
तर काही घडलं तर आपण सरळ सरळ सांगतो की अरे मुंबई महानगरपालिकेचं हॉस्पिटल नीट कार्यरत नाहीये. पण आपल्याला हे माहिती आहे का की मुंबई महानगरपालिकेचे जे हॉस्पिटल आहेत त्यांचं काम फक्त प्रायमरी आरोग्य पुरवणं आहे. प्रायमरी आरोग्य म्हणजे काय? सर्दी, खोकला, ताप, फक्त ते पुरवणं आहे. तुम्ही वाचून घ्या 1888चा तो ऍक्ट बीएमसीचा. प्रायमरी सुविधा पुरवणं आहे. पण त्याच्या पुढे जाऊन मुंबई महानगरपालिका पुरवते ना दुसऱ्या सगळ्या गोष्टी. पण अखिलजी म्हणजे तुम्ही असं म्हणताय का की जे चांगलं केलंय ते महापालिकेने केलंय आणि जे मुंबईमध्ये चांगलं नाही ते सगळं राज्याची, असं म्हणून काय तुम्ही राज्यावर सगळी जबाबदारी थोपवून देताय का? एवढं क्लिअर कट डिमार्केशन करायचंय का? आपण एक एक करून डिफरन्शिएट करू ना. तुम्ही अहो आपण असं सरसकट जनरलाइज करून कसं चालणार? तुम्ही एक एक प्रश्न विचारा, मी एक एक उत्तर देतो. पण तुम्ही एकीकडे असं म्हणताय की ताप खोकल्याची औषधं देण्यापुरती मुंबई महानगरपालिकेची, पण ज्या गोष्टी आमच्या नाही ते तुम्ही आमच्या माथ्यावर नाही मारू शकत ना. आमच्या नाहीत म्हणजे काय? देतो मी उत्तर. आमच्या जनरलाइज नाही करू शकत. आमच्या नाहीत म्हणजे काय? आमच्या नाहीत म्हणजे काय? म्हणजे तुम्ही काय फक्त आणि फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतीच होतात का आतापर्यंत? उद्या एमएमआरडीए रस्ता खोदेल, उद्या अदानी इलेक्ट्रिसिटीसाठी रस्ता खोदेल. ठीक आहे, म्हणजे मुंबई महानगरपालिका ठीक आहे ना. मग हे सांगा म्हणजे एक मिनिट जेव्हा तुम्ही क्लिअर कट डिमार्केशन करताय की राज्यांनी काय करायचं, एजन्सीजनी काय करायचं, मुंबई महानगरपालिकेने काय करायचं, मग तेव्हा हेही मान्य करा ना की जेव्हा मुंबई महानगरपालिकेवर तुमची सत्ता होती तेव्हा काय तुमची राज्यामध्ये अजिबात सत्ता नव्हती? तुम्ही काय राज्यात अजिबात सत्तेवर नव्हतात? मग तेव्हा विकास करायला राज्याला आणि मुंबई महानगरपालिकेला मिळून कोणी रोखलं होतं? बरं होतो ना. होतो ना 2019 ला आलं लगेच. 2020 ला काय आलं? कोविड सारखं संकट आलं. आणि 2014 ते 19 काय होतं अखिलजी? 2014 ते 19 काय होतं? जगात कौतुक 14 ते 19 काय होतं? कौतुक झालं धारावी मॉडेलचं. 14 ते 19 काय होतं? हॉस्पिटल हे मुंबईत झालं. 14 ते 19 काय होतं? तेव्हाही तुम्ही सत्तेत होतात ना. हे मुंबईत झालं. त्याच्यामुळे कोविडचे व्हेरियंट चेक करता आले. देशात दुसरीकडे कुठेही नव्हतं. आपल्या माहितीसाठी सांगतो. एक मिनिट अखिलजी त्यांना आवाज जातोय का माझा? उद्धव ठाकरे साहेब अखिलजी माझा आवाज येत असेल तर एक मिनिट. अखिलजी ऐका ना, असं नाहीये ना की म्हणजे सोयीनुसार नाही भूमिका घेता येत. जर शहराचा विकास करायचा असेल तर सोयीनुसार भूमिका घेऊ नका. तुम्ही फक्त 19च्या तुमच्या सत्तेबद्दल म्हणाल आणि 2014 ते 2019ची तुमची सत्ता विसरून जाल तर असं होत नाही. तर तुम्ही घेता असाल जबाबदारी तर मग सगळी घ्या. अशी सिलेक्टिव्ह घेऊ नका की फक्त 19 नंतर 2.5 वर्षांचं. काय शिवसेना हा पक्ष काय फक्त 19 पासून सत्तेमध्ये होता? माझं म्हणणं एवढंच आहे फक्त त्याच्यामध्ये की जर विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं असेल तर राज्य आणि महापालिका अशी सोयीची जेव्हा आपण डिमार्केशन्स करतो ना तेव्हा हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण राज्यातही सत्तेमध्ये होतो, आपण महापालिकेतही सत्तेमध्ये होतो. सोयीची नाहीये. राज्याचं काम जाऊन महानगरपालिका नाही करू शकत. मी तुम्हाला तेच म्हणतेय की मग जेव्हा राज्यात आणि महानगरपालिकेमध्ये एका पक्षाचं सरकार असतं तेव्हा कोण अडवतंय? राज्यात आणि महापालिकेमध्ये एका पक्षाचं सरकार अजिबात नाही असं तर झालं नाहीये ना, तेव्हा कोण अडवतंय? मग ही सोयीची भूमिका नाही तर काय? एनिवेज येते या मुद्द्याकडे परत. त्याच्या अगोदर माझ्याकडे अभिजित बोराटे शिवसेनेचे प्रवक्ते थ्रू झालेले. अभिजित बोराटेजी नमस्कार, स्वागत आहे तुमचे. बरं, या सगळ्या चर्चेमध्ये एक मुद्दा राहिला जो खरं तर तुमच्या पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रामुख्याने विचारला पाहिजे. राजकारणाच्या चिखलाबद्दल आम्ही बोलतोय, राजकारणाचा चिखल होतोय, विकासाचे मुद्दे बाजूला राहत आहेत. आता मुद्दा हा आहे की या सगळ्या चिखलामध्ये आयारामांच्या मुद्द्यावर आम्ही बोललो, जो काय सगळा राडा चाललेला आहे 4 दिवस त्याच्यावरही बोललो. तुमच्या पक्षाला हे विचारलं पाहिजे की काय महाराष्ट्राच्या राजकारणाची लोकल लेवलवर इतकी अपरिहार्यता झालेली आहे की गुंडापुंडांना तिकीट देण्याची वेळ आता यायला लागलेली आहे. खर तर संपूर्ण महाराष्ट्राला या राजकारणाची आता किळस यायला लागलेली आहे. आम्ही सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते नक्कीच आहोत, पण राज्यातल्या जनतेला किंवा राज्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला आताचं जे राजकारण चाललेलं आहे हे मुळीच मान्य नाहीये. आणि मुळात एकीकडं सत्ताधारी पक्षातली काही मंडळी, मोठी मंडळी म्हणतात की तुम्ही कोयता गँगवरती तुम्ही नियंत्रण आणलं पाहिजे, ह्या गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. पण त्याच पलीकडं जर का पुण्यामधल्या जर मोठमोठ्या गुन्हेगारांना जर उमेदवारी देणार असेल तर त्या गुन्हेगारीतले जे कोणी उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या माध्यमातून भविष्यामध्ये त्यांच्याकडनं आपण विकास कामाची अपेक्षा करू शकत नाही. कारण नाशिकमध्ये तुमच्या पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्याकडनं करायची का विकास कामाची अपेक्षा, जे जेलमध्ये बसून भरतायत आपले उमेदवारी अर्ज?
नाही, मुळीच नाही, अजिबात नाही. मग खरं का तर दिली गेली तिकीट ती? पक्ष कोणताही असू द्या, का कोणत्याही दिली गेली मग पक्षाने ती गुन्हे तिकीट का दिली गेली? इतकं गृहीत धरतात का राजकीय पक्ष आता की ज्यांच्यावर खंडणीचे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे आहेत, ज्यांच्यावर खुनाचे गुन्हे आहेत, जे जेलमध्ये बसलेले आहेत, म्हणजे काय बिहार करायला आपण काय कसरच सोडायची नाही असं ठरवून दिलेलं आहे का? नाही कविताजी, मी तुमच्या मताशी अगदी 100% सहमत आहे. खरं तर कोणताच गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी असणारा किंवा स्वतः गुन्हेगार असलेल्या कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी देऊ नये. जर का तो उद्या भविष्यामध्ये जर दुर्दैवाने मसल पॉवर, मनी पॉवर पण जर निवडून येत असेल तर त्याचा परिणाम समाजावरती होणार आहे, त्याचा परिणाम त्या शहरावरती होणार आहे, त्याचा परिणाम तिथल्या लोकल नागरिकांच्यावरती होणार आहे. त्यामुळे पक्ष कोणताही असू, तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, ज्याच्याकडे पैसे नाही, ज्याची एकनिष्ठता आहे, जो प्रामाणिकपणे समाजासाठी काम करतोय, तुम्ही त्याला उमेदवारी नक्की दिली पाहिजे. माझा पक्ष असू द्या, अजून कोणाचा पक्ष असू द्या, गुन्हेगारांना अजिबात थारा देता कामा मान्य नये. करून काय होतंय? तुम्ही प्रवक्ते म्हणून टीव्हीवरच्या चर्चेमध्ये मान्य करताय, प्रत्यक्ष तिकीट देताना तुमचा पक्ष ते मान्य नाही ना करत. नाही, मुळात एक लक्षात घ्या, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुण्यामध्ये, आता मी कुणाची नावं घेणार नाही, पण पुण्यामध्ये एक शिंदे साहेबांना बरेच मोठमोठे आरोपी अप्रोच झालेले होते की साहेब आम्हाला उमेदवारी द्या, आम्हाला उमेदवारी द्या. पण शिंदे साहेबांनी एकाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या माणसाला नाशिकमध्ये का उमेदवारी दिली नाही. नाशिकमध्ये का दिली नाही, आता हे बघा, नाशिकमध्ये उमेदवारी जी दिलेली आहे तर त्याच्या पाठीमागची काही कारण वेगळी असू शकतात. काय नाशिक कारण आहे? म्हणजे असू- म्हणजे नाही, असं नाशिक कुठलं असू- कारण आहे, नाशिक असू, असं मुंबई कुठलं असू किंवा कारण आहे पुणे असू. अभिजितजी जे गुन्हेगाराच्या उमेदवारीचं समर्थन करतंय? कुठलं कारण आहे असं जे तो निवडून येऊ शकतो म्हणून, की त्याच्या विरोधात कुणाची उभे राहायची ताकद नाहीये म्हणून? काय असं कारण आहे जे एक्सप्लेनेशन देताय तुम्ही की इतक्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये जे जेलमध्ये बसलेले आहेत त्यांना उमेदवारी देण्याची, जेव्हा की तुमचे सगळे कार्यकर्ते इकडे रस्त्यावर येतात उमेदवारी नाही मिळत आहेत म्हणून, आणि तुम्हाला मात्र जेलमध्ये बसलेल्यांना उमेदवारी द्यायच्यात? काय अपरियत आहे तुमची? नाही, बऱ्याच वेळा काय होतंय कविताजी, म्हणजे खरं तर वास्तविकता आणि प्रॅक्टिकली जर आपण जर बोलायला गेलो तर वर्षानुवर्ष ही लोक निवडून आलेली असतात. आणि आता असं गणित झालेलं आहे की राजकीय स्पर्धा इतकी वाढत गेलेली आहे की प्रत्येक पक्षाला असं वाटतं की बाबा माझा माणूस निवडून आला पाहिजे, माझा माणूस निवडून आला मग पाहिजे. त्याच्यासाठी पण तो गुंडा दुर्दैवाने- असला तरी चालेल? मग त्याच्यासाठी तुम्ही गुंडाला माझा माणूस म्हणणार आहात? नाही, मुळीच नाही. गुन्हेगारांना माझा आता- माणूस म्हणणार आहात, त्यांना जर तिकीट का- देणार आहात? तुम्ही आता मला नाशिकचं उदाहरण देताय. शेवटी राजकारण आहे, हे राजकीय पक्ष आहे. जर दुर्दैवाने एखाद्याला जर उमेदवारी दिली असेल तर तुम्ही ठाणे घ्या, नवी मुंबई घ्या, मुंबई घ्या, पुणे घ्या, नागपूर घ्या, राज्यातल्या कोणत्याही महापालिका घ्या, आमच्या पक्षाकडनं प्रॉब्लेम काय आहे माहितीये अभिजित, जे तुमच्या पक्ष म्हणजे प्रॉब्लेम असं आहे की जेव्हा पुण्यामध्ये दिली जाते तेव्हा तुम्हाला ते दुर्दैव वाटत नाही, फक्त तुमच्या पक्षापुरतं दुर्दैव आहे. ह्या ज्या सोयीच्या भूमिका घेतल्या जात आहेत ना त्यानं हा सगळा चिखल झालेला आहे, आणि तो चिखल साफ करण्याची इच्छा कुठल्याच पक्षात नाहीये, मग तो सत्ताधारी असो नाहीतर विरोधक असो. किरण सर, मला शेवटच्या 2 शब्दांमध्ये सांगा, हा चिखल या जनतेला किमान दिसतोय की नाही? त्याचा विचार तरी होणार आहे की नाही, की फक्त समोर येतील त्या गप्पांवर मतं ठोकली जाणार आहेत? म्हणजे राजकारण्यांच्या कोडगेपणाचं एक उदाहरण सांगतो कविता, की असं चिखल झाल्यानंतर हे काय म्हणतात की चिखलातच कमळ उभं होतं. याच्यापेक्षा काही बोलण्यामध्ये अर्थ नाही. आज अजित पवार म्हणालेत की भाजपच्या भ्रष्टाचाराचे आणि भाजपने जे एक्स्टॉर्शन केलंय पिंपरी चिंचवडमध्ये त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. शिंदेच्या पक्षामध्ये गुन्हेगारी यायला बघत होते पण त्यांना येऊ दिलं नाही. त्यांना अजित पवारांच्या पक्षात पाठवलं, त्यांना भाजपच्या पक्षात पाठवलं, काहींना इतर पक्षामध्ये पाठवलं. हे सगळ्यांनी मिळून ना समाजकारणाचं आणि राजकारणाचं तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने जो चिखल केलेला आहे त्या चिखलाचा परिणाम म्हणून लोकांचा या सगळ्या मतदान प्रक्रियेवरचा आणि एकंदरीत राजकारणावरचाच विश्वास उडत चाललेला आहे. आणि तो चिखल, एवढ्या चिखलामध्ये सगळं बरबटलेलं हे राजकारण उद्यापासून तुमच्या दारात जेव्हा येईल तेव्हा तुमच्या नजरेला त्या पांढऱ्या कपड्यांवर चिखलाचे डाग दिसणार की नाही हा खरा प्रश्न आहे. जनतेसाठीचं जर सरकार हवं असेल, लोकप्रतिनिधी हवे असतील तर त्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारा, त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळतायत की नाही ते बघा. फक्त रीलवर जर आपण आपली मतं तयार करणार असू आणि आपले उमेदवार निवडून देणार असू तर मग राजकारणाचा हा चिखल जो तुम्ही आत्ता पाहिलेला आहे 5 वर्षांनी तो याच्यापेक्षा दुपटीनं पाहायला मिळेल. तो पाहायचा की नाही हा विचार मतदार म्हणून आपल्याला करायला हवा. जर तो केला नाही तर मग आपल्या भविष्याशी जे काही होणार आहे त्याचे शिल्पकार कर्म आपण जे काय करणार आहोत ते आपलंच असेल, त्याला कुणी वाचवू शकत नाही. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि अंतर लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.